राजकीय बातम्या पाहणार आहोत। एकमत झालं नाही तर भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार। भाजपनं विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे। धाराशिवमध्ये अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका। मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यश मिळेल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरघोस यश मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांनी घट। छाननी प्रक्रिया सुरू असताना लाभार्थ्यांमध्ये मोठी घट। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 वरून 2,41,00,000 लाडकी बहीण योजनेबाबत फेर तपासणी सुरू। योजनेतून ऑगस्ट महिन्यामध्ये काही लाभार्थी कमी झाले होते। आदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजनेबाबत प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींकडे 4 चाकी आढळल्यास नाव बाद होणार। पुण्यामध्ये सोमवारपासून तपासणी। आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी असल्याचं समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर। फडणवीस आज मध्यवर्ती संग्रहालयाचं उद्घाटन करणार। शिवकालीन बागनकं बघण्याची नागपूरकरांना संधी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंढरपूर दौऱ्यासाठी रवाना। राज ठाकरे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। संघटनात्मक बाबींवर चर्चा करणार असल्याची माहिती। राहुल सोलापूरकरवर सरकारनं कडक कारवाई करावी। महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून निषेध। राहुल सोलापूरकर बाबतच्या तक्रारींची पडताळणी सुरू। तक्रारींची पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती।